नाही उरो आले अवतार येरती पामर जीव इथं किती जरी लोक मोठी मोठी जन्माला आली तर इथं उरले. अरे रावणासारखा माणूस इथं आला, 33 कोटी देवांना घाम फोडणारा होता, इंद्रचंद्र महेंद्राला काम लावणारा होता, गणपतीकडनं काम करायचा, वरुणकडनं कार्यक्रम करायचा. एवढा मोठा रावण ज्या दिवशी मेला त्या दिवशी मंडोधरी आईसाहेब सती जायला निघाल्या आणि नारदांनी विचारलं, आईसाहेब कुठं चालल्यात? हो, मंडोधरी आईसाहेबांनी असं दूर बोट दाखवलं की 33 कोटी देवांना घाम फोडणारा, इंद्रचंद्र महेंद्रावरती राज्य करणारा, 9 ग्रहांच्या मंडलीवरती पाय ठेवून बसणारा, हो ब्रह्मांड नायकाच्या कैलास पर्वतावरच्या महादेवाला घाम फोडणारा तो मृत्युमुखी पडलेला आहे. तो पाय 33 कोटी देवतांमध्ये अधिराज्य करणारा रावण मेलाय. नारदांनी पाहिलं की ब्रह्मदेव त्यांच्या डहनावरती गौराने तुपाची पडी टाकत होते, पडत पडत गेले आणि ब्रह्मदेवांना नारदाने विचारलं, ब्रह्मदेवा 33 कोटी देवांना घाम फोडणारा अयोध्या नरेशला, अयोध्याचा युवराजाला, अयोध्याच्या रामाला लंकापर्यंत बोलवणारा एवढा मोठा रावण, त्याचा एवढा मोठा पसारा हा मरू शकतो? एवढा मोठा वैभव आहे त्याचा, तो जाऊ शकतो? कीर्तन ऐकताना बुद्धीचा थोडासा कस लावा. आपला चष्मा भर कुठं लागत नाही, आपली 2 पोरं कुठं लागत नाही. 80,000 बायका आहेत, 1 लाख पोरं आहेत, 1.25 लाख नातू आहेत, सोन्याची लंका आहे. 33 कोटी देवांना घाम फोडायचा. ज्या शनिदेवाला सर्व घाबरतात त्याला उलट बांधायचा. ज्या रामाचं नाव घेऊन आपण तरले जातो त्या रामाला त्याच्या घरापर्यंत बोलवलं होतं. एवढा दिमागदार माणूस, एवढा बलाढ्य विचारवंत महापंडित महापराक्रमी, पण एवढा सुद्धा विद्वान महापंडित माणसाला सुद्धा मृत्यूच्या दारी जावं लागलं. एवढा मोठा पसारा सोडावा लागला. तेव्हा चोखोबाराय सांगतात, अरे रावणासारखा माणूस मरू शकतो. राम ज्याच्या पोटी जन्माला आला त्या दशरथाचा दोरा तुटू शकतो. कृष्ण ज्याच्या अंगणात खेळला, हो त्या नंदबाबाचा आयुष्याचा दोरा तुटू शकतो. अरे कृष्ण ज्याच्या पोटी जन्माला आला त्या देवकीचा आयुष्याचा दोरा तुटू शकतो. मग आपल्या संसारात आपलाही आयुष्याचा दोरा तुटेल, पण तो तुटण्याच्या अगोदर केवढाही मोठा पसारा असेल त्याच्यावर भारी भरू नका. अभंगाच्या पहिल्या चरणात तुटला आयुष्याचा दोरा, तुटला सांगतात, अरे रावणाचा तुटला, दशरथाचा तुटला, रामाचा तुटला, कृष्णाचा तुटला, मग आपली काय गंमत आहे? तुम्हाला सांगू का, कीर्तन ऐकणारे ऐका, आपलाही आयुष्याचा दोरा तुटेल, पण लोक संसारातली जवळची फक्त मतलबापुरती आपल्यावर प्रेम करतात. आपल्याकडनं काम सरलं का लोकांची मनस्थिती बदलून जाते. मानवी स्वभाव आहे. दगड खायले आज जिथला दिन गुत्याला असतात तिथला दिन भाऊ दादा आप्पा ताई, मग तुम्हाला सारखा स्वभाव नाही, सोपच नाही. एकदा का दगड खालचा हात निघाला आपला काम सरो अनवयी मरो, सोपी गोष्ट नाही आहे. चांगल्या चांगल्यांना पैशानं शिकवलं महाराज, चांगल्या चांगल्यांना माणुसकीच्या दोऱ्यानं शिकवलं. अरे इथं आलेले सर्व सुरत नगरीमध्ये आलेली माणसं ऐका, तुम्हाला आयुष्य जोपायचं होतं, आयुष्य टिकवायचं होतं, आपल्या लेकरापोरांचं वैभव मोठं करायचं होतं, तुम्ही कष्टानं तुमचा संसाराचा दोरा जतन केला. सोपी गंमत नाही. इकडे तुम्ही जे 8-8, 10-10 घंटे काम करणारी माणसं आहेत ना, गावाकडे आले का लोकांना असा भ्रम असतो, हे सुरतमध्ये गेलेत काय कमवलं नाही कमवलं बा. पण तुम्हाला सांगू का, इकडे आल्यानंतर प्रत्येक घरामध्ये नजर टाकताना कोणी बाई टिकल्या लावताना दिसते, कोणी बाई साडींचे काम करताना दिसते. गावाकडे गेलं का असं वाटतं की काहीतरी कमवलंय बुवा तिकडे. पण ताई दादा, सुरत मध्ये असा कोणता कोपरा नाही राहिला की तिथं कीर्तन नाही झालंय. महाराष्ट्रात सोडा, खानदेश प्रांत सोडा, युट्यूबला नाव टाकलं का 2000 कीर्तन येतील. पण सुरत सारख्या सिटी मध्ये आल्यानंतर पैसा किती महत्वाचा आहे, वेळ किती महत्वाची आणि आपली माणसं किती महत्वाची आहेत, ही प्रत्येक घरात नजर टाकल्यानंतर कळतं. अरे जास्त नाही, 48-50 रुपये भेटतात त्या टिकली लावण्याचे तुम्हाला.
तुमचा माणूस सकाळी कामाला जातो ना, 8 वाजता कामाला जातो. मी 8-8, 10-10 दिवस या सुरत सारख्या नगरीमध्ये कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. या नवीन पोरी असतात, त्यांना संसाराचं काहीच मार्गदर्शन नसतं. परणून आले का इकडे येतात, संतती लवकर होऊन जाते. रिक्षावाला छातीवर उभा राहतो, माणसाचा डबा करायचा का पोराला शाळेच्या रिक्षामध्ये बसवायचा. सकाळी सकाळी या मायमाऊलींची धावपळ पाहावी. एक बाई हातात पोरग घेते, कुठं शाळेत त्या रिक्षापर्यंत जाते, तोपर्यंत माणसाची सकाळचा जो 2 घंट्याचा काळ आहे ना तुमच्या आयुष्यातला, माझ्या ताईंनो, दिवसभर माणूस घरी नसला की एक चिंता असते, हा माणूस जेवला असेल का, सकाळी तर गरम करून द्यावं, हा माणूस तर चालला जातो. ताई, आयुष्य इतकं सुंदर आहे ना, इतका अनमोल आहे. ज्या बाईला हे सूत्र कळालं ना, संसार जतन करण्यासाठी तिला एक एक शब्द माझा कळेल. ज्या नियमाचा राहणार आणि खोंड्यामा उभा राहणार त्यासले काही दाखल यावं नाही. संसार सोपा नाही. या उखरडू बाबांचा आज 2य पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. आज या माणसानं 1-1 रुपयाला जीव लावला, त्या जीवासोबत पोरांना चांगले संस्कार दिले म्हणून या शहरी विभागात कार्यक्रम आहे. अरे शहरी विभागात सर्वांचे दरवाजे लावलेले असतात, कोणी कोणाच्या घरी जात नाही, कोणी मरी जा का तरी जा. खेड्यामध्ये तसं नाही राहत, आपल्या ग्रामीण भागात, आपल्या खानदेश प्रांतात तसं नाहीये. आपल्या घरच्या सालदाराच्या जरी नातेवाईकात मेलं ना तरी मालकाला रडू येतं, त्याचं नाव खानदेश आहे. आणि त्या खानदेश प्रांतातली तुम्ही माणसं आहेत. तुम्हाला हाऊस नाही इकडे यायची का आलात तुम्ही? तिकडे निसर्ग साथ देत नाही, जमिनी कोरडव आहेत काही भागातल्या. हा जो इकडचा ब्रहानपूर पट्ट्यापर्यंत दोंडायचा सिंदखेडाचा भाग आहे ना, सिरपूरचा भाग आहे ना, इकडचा वर्ग सुरत नगरीकडे जास्त आहे. अमनेर परिसरातले लोक जास्त आहेत. जमिनी जाड्या आहेत तुमच्या, काडीच्या जमिनी आहेत. एक काळ असा होता की जमिनीची लेव्हल पाहून त्या परिसरात मुली दिल्या जात होत्या, गाव नाव पाहून त्या परिस्थितीनं त्या पोरी दिल्या जात होत्या. पण आज शेतीच्या लेव्हलवर पोरांचे लग्न होत नाही, म्हणून मायबाप तिकडे कंट्रोलचं धान्य खातात, धस जमा करतात. पण पोराला इकडे पाठवताना तुझं घर बांधलं गेलं पाहिजे, तू तिकडे सुखानं नांदला पाहिजे, म्हणून बाप पॅसेंजर असो का कोणतीही गाडी असो, डोक्यावर तिकडचं कंट्रोलचं धान्य घेऊन इथं येतो. म्हणून तुमचे बंगले बांधले गेले तिकडे, म्हणून तुमचे घर बांधली गेली तिकडं. अनेक बाया इथं तुम्ही 50 रुपये 200 रुपयासाठी दिवसभर काम करतात ना ताई, तुम्हाला सांगू का, तिकडं शेतात जाणारी बाई तिच्यापेक्षा मेहनत तुमची इकडे जास्त आहे. तिकडं शेतात जाणाऱ्या बाईला पाणी वेळेवर आहे, तिला पायी नको म्हणून रिक्षा आहे. पण इथं कुटुंब चालवण्यासाठी प्रत्येक गृहस्थी बाईचं एक तत्व आहे, भाई माझ्या माणसानं काम करता करता 2 पैसे मागे पडले पाहिजे. हा तुमच्या आयुष्याचा रंग आहे आणि तो तुम्ही जतन करतायत. सोपी गोष्ट नाही. ज्याचं ज्याचं कुटुंब, ज्याचा ज्याचा परिवार त्याच्यासाठी गोडाच आहे. प्रत्येकाचा परिवार प्रत्येकासाठी आहे. पण इथं एक रीत आहे, जेवढी जुनी माणसांनी पैसे कमवले सुरत नगरीमध्ये चांगले स्थिर झाले ना, त्यांना अनेक सुना महादेवावरती पाणी टाकताना दिसले, पण घरात सासू सासऱ्यांची क्यू करताना नाही दिसले. अनेक अनेक पोरं मायबापाशी घरातल्या घरात बोलत नाही. अनेक माणसं आता काम होत नाही म्हणून सुरत सारख्या नगरीमध्ये माझं मुलाचं घर बांधलं गेलं, माझा मुलगा स्थिर झाला, स्थावर झाला म्हणून घरदार तिकडचं विकलं असेल, जमीन विकली असेल, इकडे घरदार घेतलं असेल, इकडे सासू सासऱ्यांची गावाकडची इस्टेट विकून इकडे काहीतरी स्थिर केलं. पण माझ्या ताईंनो, सासू सासऱ्यांचा इतका आयुष्याचा दोरा हलकट नका करा ग. इतका त्यांना खालच्या दर्जाचं पाहू नका. तुम्ही महादेवाच्या मंदिरात 3-3दा पाणी टाकतात आणि घरात सासूला फक्त जेवायला बस असं म्हणत नाही. कोणत्या दिवस तुमचा आयुष्याचा रंग चांगला होणार आहे?
कोणत्या दिवस तुमचं आयुष्य फुलणार आहे? कोणत्या दिवस तुम्ही हे करणार आहे? मी भलेच सांगेल ताई, महादेवाच्या मंदिरात हप्त्यात एकदा पाणी टाकायला जाय. रोज रोज महादेव महादेव करू नको, पण 7 जन्माचा महादेव पदरी बांधलाय ना, त्याला एकांतात कधी रडू देऊ नको. त्याला एकांतात कधी रडू नको. माझी वेळ कमी पडेल तुम्हाला आज सांगताना. तुमची माणसं जे घर दाखवतात ना, तुमची माणसं जे घर चालवतात ना, मी तुम्हाला एकही बाईला चुकीचं ठरवणार नाही ताई. तुम्ही सर्व ग्रेट आहेत, तुमचा विचार स्थिर आहे म्हणून तुम्ही सुरत मध्ये आहेत. पण ताई एक लक्षात ठेवा, 12 घंटे जो माणूस कामाला जातो ना, त्याचाही कधी धीर हृदयाचा ठाव घ्या. 12-12 तास जो घरापासून जातो ना, हसायला काही लागत नाही. ज्या बाईला नवऱ्याची आदर आहे, ज्या बाईला नवऱ्याची किंमत आहे ना, त्या बाईला अशा विषयांवरती हसू येणार नाही. आणि जर ती अशा विषयांवर हसत असेल तर तिला आयुष्यभर धर्मपत्नी होता येणार नाही. ती बायको म्हणूनच मरून जाईल. बायको होण्यासाठी दर्जा नाही लागत, बायको होण्यासाठी सर्टिफिकेट नाही लागत. जी घरमा फक्त टरा करस, नवरा उन्हा काय जेवणा काय भुके राहना काय, जी टीव्हीनं रिमोट सोडायने नाही, हातमेन मोबाईल सोडायने नाही, जी घरमा फक्त टरा करस, ती बायको. पण बाई, आम्ही सुरत सारख्या नगरीमध्ये आल्यानंतर माझा माणूस दवाखाना कसा करतो, पोरांची फी कशी भरतो, रिक्षावाल्यांचे पैसे कसे देतो, इथं कधी 2-4 दिवस कामाला नाही गेलं तर कंपनीवाले धोका देऊन देतात, कसा हा माणूस घर चालवत असेल, असा विचार पावला पावलाला जी बाई करते. आणि नवऱ्याशिवाय जी जेवायला बसत नाही ना, तिला धर्मपत्नी म्हणतात. ती धर्मपत्नी.